नमस्कार मित्रांनो, कसे सगळे मस्त मजेत. आज आम्ही सगळेजण गाडीत बसलो आहे. मी, पूजा, कृष्णा, पिहू. कृष्णा हाय कर. हाय पिहू पिवळे हाय कॅमेरा दिसत नाही इकडे. हाय सगळे आहेत. तर आजचा व्हिडिओ म्हणजे पिहू वाजू नको का 2 मिनटं. आजचा व्हिडिओ म्हणजे मला थोडंसं काय गोष्टींचं वाईट वाटतं, त्यासाठी मी हा व्हिडिओ आज बनवतो आहे. 2-3 गोष्टी आहेत, तशा बऱ्याच आहेत, पण ती सारखं त्याच गोष्टी गिरवणं ते चांगलं वाटत नाही. काय लोक मला चांगलं समजतात, काय वाईट समजतात. ठीक आहे, -+ असतं या. मी चांगला का वाईट माझे मलाच माहिती आहे. मी माझ्यासाठी, फॅमिलीसाठी काय करतो ते माझे मलाच माहिती आहे. पोरांसाठी काय करतो वगैरे. किंवा माणसं जज करतात, मला जज करतात. एखाद्याने असं केलं तर तू का रे असं कर नाही, किंवा बघा हे असं तर त्याचं कसं, वाईट म्हणतात. पण तुम्हा सर्वांना ह्यो आत्ताचा प्रवास दिसतो या माझा यूट्यूबचा, किंवा आता जे नवीन मी ब्लॉग वगैरे बघतात माझे ते. पण ॲक्च्युली हे मुळात ब्लॉग मी बनवतच नव्हतो. मी मुळात माझे कॉमेडी एपिसोड्स, ॲक्टिंग करणं, वेबसिरीज करणं हेच करायचो मी. 2018, 19, 20, 21 नंतर मग सिच्युएशननुसार सगळ्या गोष्टी बदलत गेल्या आणि नंतर हे ब्लॉगची सवय लागली. आणि मग मी ब्लॉग बनवणं, टीमला सोडून, टीम होती, टीम गेल्याच्या नंतर मग मी प्रत्येक फॅमिली मेंबरची ओळख करून दिली सगळ्यांना. सगळ्या गोष्टी जिथल्या तिथं सगळ्या गोष्टी करून दिल्या. आणि आज माझ्यावरतीच बऱ्याच काय गोष्टी होत आहेत, ब्लेम लागत आहेत. कोण चांगलं म्हणते, कोण वाईट म्हणते. पण मी तर ठरवलं आहे कोणाकडे सुद्धा लक्ष द्यायचं नाही. न याच्याकडनं त्याच्याकडं कोण काय म्हणते किंवा कोण काय समजते मला, मी कोणाकडेच लक्ष देणार नाही. पण वाईट वाटतंय काय गोष्टींचं असो. दुसरी गोष्ट म्हणजे जाऊ दे, आता त्या गोष्टी होत राहतात. ज्यांना जे समजायचं ते समजा, चांगलं समजा, वाईट समजा. कारण माझं प्रत्येकच गारण मी मांडत बसणार नाही, किंवा मी कोणाबद्दलच काय बोलणार नाही आहे. मी तुम्हाला माझ्या आयुष्यात किंवा ह्या हसऱ्या चेहऱ्यामागं किती जरी दुःख असलं तर ते आता मागच ठेवणार आहे. आता ते कॅमेरा पुढं नाही आणणार मी, किंवा माझं हेच झालं त्याच झालं या असं म्हणजे गोष्टी मला आता करूच वाटत नाही. आता कॅमेरा पुढं जे काय असेल ते पॉझिटिव्ह राहणं, पॉझिटिव्ह तुम्हाला काय गोष्टी व्हिडिओज दाखवणं, त्यातून तुम्हाला पण काहीतरी आनंद घेता यावा असं. नाहीतर हर घर की कहाणी होतच, 4 दिवस असूचे 4 दिवस होण्याचे, असंच तर होतच राहते. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मला एक गोष्टीची खंत पण अशी वाटते की एखादं चांगली गोष्ट केली तर लोक त्याला रिस्पॉन्स पण देत नाहीत बघा. आणि एखाद्या काय जर फॉर एक्झाम्पल घरामधलं काहीतरी कधी मध्ये आमचे वाद वगैरे होतात, मी ते पण शूट करून टाकतो, तर लोक त्याला जास्त हे करतात, बघतात. पण मला आता हल्ली असं काय करू वाटत नाही. वादविवाद वगैरे झालेले ते काही शूट करून टाकू वाटत नाही तर, आणि चांगले कॉमेडी एपिसोड बनवावं असे वाटतात मला. प्रयत्न पण चालू आहेत. घरच्या घरीच मी आई, आप्पा, पूजा, पोरांना वगैरे घेऊन करत असतो. कोणीतरी कमेंट केली ती की प्रत्येक ब्लॉगला बायकोचं नाव टाकतो. त्या भावाला सांगणे माझं की भावा, तू जर एखाद्याबद्दल बोलत असतील, करत असतील, त्याच्यावर राहत असतील, तर तू त्या व्हिडिओमध्ये ज्या गोष्टी दाखवते त्याच गोष्टीचा तू उल्लेख करणार, नाव टाकणार वगैरे. मी माझी फॅमिली घेऊन व्हिडिओज बनवतो. मी कधी पिहूचं टाकेल, कधी कृष्णाचं टाकेल, कधी पूजाचं टाकेल, कधी माझं टाकेल. प्रत्येक व्हिडिओला बायकोचं नाव आणि थंबनेल देतो. मला सांगा, मी ह्यांना व्हिडिओमध्ये
घेतलं या. आणि मी हे शेजारच्या बाईचा कोणाचा ते फोटो उचलून टाकू का मग मी व्हिडिओमध्ये, मग मी माझ्या मित्राचा टाकू का, माझे पोरगे व्हिडिओमध्ये मग मी दुसऱ्याच टाकू का, काहीतरी व्हिडिओला टायटल द्यायचं असतं मला. आज पिहूनं बघा किती छान कपडे घातले, किंवा पिहू बघा आज स्कूलला चालली, हेच दे ना. पूजाने काय केलं तर बघा पूजाने कसा मेकअप, हेच देणार ना मी टायटल वेगळं काय देऊ? हां तुम्ही सांगा, तुम्ही सजेस्ट करा मला. आणि म्हणे झिपऱ्या आधी झिपऱ्या कमी कर. मी केस वाढवतो म्हणून मला लोक झिपऱ्या म्हणते. आता केस बिस सगळी कमी केली की एकदम म्हणजे जगू देत नाही, मरू देत नाही. चांगले केलेलं आहे बघत नाही, वाईट झालेलं आहे देखत नाही. म्हणजे असं मी बराच वेळा केस वाढवल्यात, दाढी मिशा केस सगळ्या वाढवल्यात, आणि बराच वेळा कट केल्यात लोकांच्या कमेंटमुळे किंवा बघण्यामुळं, किंवा घरी पण आई वगैरे म्हणत असते केस वगैरे का. पण एखाद्याची आवड असते केस वाढवण्याची, ह्या त्या गोष्टी आहे ना. पिवड्या तुझे केस कुठे येतात आता? कुठे येतात केस? कुठं? इथं कुठं? तुला केस आवडतात का नाही आवडत? तिकडे बघून सांग, आवडतात का? मोठ्याने बोल, केस आवडतात का नाही? आवडतात. मग कापायची का नाही? मग केस आवडतात आणि कापायची का मग? तर मला काय करायचं आहे मित्रांनो, मला एक लुक करायचं आहे, भरपूर अशी दाढी वाढवायची आहे मला, मिशा पण वाढवायच्यात, केसही एवढी करायची मला, मोठी करायची केस, बॉडीही करायची. ह्याचं काहीतरी वेगळं नियोजन असतं, त्या नियोजनाने मी सगळ्या गोष्टी करत असतो. पण काय कमेंटकडे मी लक्षच देत नाही, किंवा कमेंट बघतच नाही, म्हणजे दुर्लक्ष करतो वाईट कमेंटकडे किंवा निगेटिव्ह कमेंटकडे. पण ते काय वाचली कमेंट किती डोक्यात विचार, आपण थोडी मशीन आहे की बाबा डिलीट केलं आणि डिलीट झालं, असं नाही. मनामध्ये सगळ्या गोष्टी होत्या. म्हणून आजचा व्हिडिओ असं बनवा म्हणलं की काय त्याला म्हणतात, हाती चले बाजार कुत्ते भोके हजार, असली गत झाली माझी. तर पिऊ तुझी केस कापायची बाबू, टक्कल करायचं. आता हेच मला 10 वर्षानंतर म्हणायचं पप्पा माझं टक्कल करायचं, केसांना हात लावू देणार नाही तुम्हाला. आणि आता कृष्णाचा वाढदिवस येतोय 4 एप्रिलला. 7 वर्ष कंप्लीट होणार ह्याला, 8वं चालू होणार वर्ष. 8 वर्षाचा कृष्ण तू 8 वर्षाचा. आणि एप्रिल, मे, जूनला परत माझा वाढदिवस. हा मोठा झाला नाही का तो अजून? मोठा का छोटा आहे? मम्मीच्या खांद्यापाशी लागतो. कुठे लागतो तो आता? अजून केवढा व्हायचंय? बर, ही नोट किती रुपयाची सांग? 500 रुपये. मम्मीच्या डोक्यावर पडला काय तो? हा, ही नोट किती रुपयाची? 100ची. ही नोट किती रुपयाची? 20 रुपये, 10 रुपये. आणि मग ही तुला नोट 500ची कुठून दिसते तुला? ह्याच्यावर किती आकडा आहे बघ, किती आकडा आहे? 5 आणि 0 म्हणल्यावर किती झालं? 550. मला हे जायचं ध्यान होते, उकडायला लागलं गाडीत बसून. हे चला खाली उतरा, चला 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 चला. 50ची बाबू ती नोट कितीची? 50. मी हळूहळू सांगते तरी आता 200 आणि 500ची नोट तुला दाखवतो, तेवढं शिक फक्त. हो बघितले ना. चला आता पिऊला स्कूलला टाकायची इथं समोर, तिकडे जाऊन तिची चौकशी करतो जरा. डान्स क्लास लावलाय आम्ही. 8 दिवस झाला डान्स क्लास लावला, फी बी भरून आले, पण जाणं व्हाय नाही. पण जाणार आहे, आज जाणार आहे. चला.